एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः। तरी सकल विराधिराजू जो सोमवंशी विजयध्वजू तो बोलता जाहलात्मजू पांडुद्रूपाचा कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूपमज दाविले ते नवल म्हणून विहाले चित्त माझे आणि ये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे या दोन्ही जी वाटा तू ते पावावया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगसेथ पैजे वाणी तुका तेची वेगळी वाला एका म्हणून एक देशिया व्यापका सरिसा पाडू अमृताची आ सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतली या हे कीर माझ्या चित्ती प्रतिती आथी जी निवृत्ती परिपुसणे योगपत्ती ते याची लागी। मग सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ व सोमवंशाची विजय पताका असा जो पांडुनंदन अर्जुन तो श्रीकृष्णांना म्हणाला, देवा माझे म्हणणे आपण ऐकले का? आपण मला जे विश्वरूप दाखविले ते काही अद्भुतच होते। या कारणामुळे माझे मन अगदी घाबरून गेले आणि या गोजीरवाण्या कृष्णमूर्तीचा नेहमीचा परिचय असल्यामुळे माझ्या जीवाला हिचाच आधार घ्यावासा वाटला। परंतु देवा असे करू नकोस म्हणून तुम्ही माझा निषेध केला। पण व्यक्त आणि अव्यक्त म्हणजे सगुण व निर्गुण ही दोन्ही तुझीच स्वरूपे आहेस। भक्तीने सगुण साधावे आणि योगाने निर्गुण साधावे। हे वैकुंठाधिपते या दोन्ही वाटा तुझ्याजवळ येण्याच्याच आहेत। या वाटांचे सगुण व निर्गुण हे उंबरटे आहेत। 100 भार वजनाच्या लगडीचा जो कस तोच कस वेगळ्या केलेल्या वालभर सोन्यालाही येतो। म्हणून एकदेशी जे सगुण आणि सर्वव्यापक जे निर्गुण याची योग्यता सारखीच। अमृताच्या सागरात जे सामर्थ्य सापडते तेच सामर्थ्य अमृत लहरीच्या एक चूळ घेतला तरीही पदरी पडते। अशा प्रकारची निश्चित जाणीव महाराज माझ्या मनाला झालेली आहे। परंतु हे योगेश्वर देवा मी जो हा प्रश्न केला आहे तो एवढ्याच करिता की आपण जे विश्वव्यापक स्वरूप आता किंचित काळ धारण केले होते ते काय खरे होते की नुसते सोंग होते हे समजण्याची मला इच्छा आहे। श्रीराम श्रीराम श्रीराम।